काही जबाबदाऱ्या आहे मनुष्याचे, काही कर्तव्य आहे. कारण या भारत भूमीमध्ये दोन गोष्टी ह्या अतिशय दुर्लभ आहे. पहिली, संत भेटी दुर्लभ आहे, संतांची संगती दुर्लभ आहे. आणि दुसरं, नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेहाचं महत्त्व कळणं ते पुढची बाब, पण मनुष्यदेह मिळणंच दुर्लभ आहे. एक संताची संगती दुर्लभ आहे आणि दुसरा मनुष्यदेह हा दुर्लभ आहे. दुर्लभो मानुष देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ्यमन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. सगळं मिळेल पण शरीर पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एततं सर्वं पुनर्लभ्यं न शरीर पुनः पुनः. एक संतांनी मनुष्यदेह हा दुर्लभ सांगितलेला आहे, अतिशय दुर्लभ मनुष्यदेह. आणि दुसरं, संत संगती या मृत्यूलोकामध्ये अतिशय दुर्लभ आहे. तात मिले पुनिमात मिले, तात मिले पुनिमात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई, सुत भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजराज मिले, सब साज मिले मनवांछित पाई. राज मिले गजराज मिले, सब साज मिले मनवांछित पाई. लोक मिले सुरलोक मिले, लोक मिले सुरलोक मिले, विधिलोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर और मिले सब सुख, सुंदर और मिले सब सुख, संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. सुंदरदासांनी सुंदर वाक्य वचन सांगितलेलं आहे. तात मिले पुनिमात मिले, सुतभ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजराज मिले, सब साज मिले मनवंचित पाई. लोक मिले सुरलोक मिले, विधिलोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर और मिले सब सुख, सुंदर और मिले सब सुख, संत समागम दुर्लभ भाई. सुंदरदासांनी फार गोड वाक्य सांगितलेलं आहे. आई वडील मिळतील, संस्कारी आई वडील मिळतील, भाग्यानं मिळतील, संपत्ती मिळेल, चांगला मुलगा मिळेल, चांगली पत्नी मिळेल, समाजामध्ये चांगलं पद मिळेल, सगळी पदं मिळतील, अगदी कैलास मिळेल, ब्रह्मपद मिळेल, भूलोक मिळेल, सुंदर लोकही मिळेल, वैकुंठाचीही प्राप्ती होईल. याही पेक्षा सुंदरदास म्हणतात आणखी काही सुंदर मिळेल, पण संत समागम दुर्लभ भाई, संत संगती मिळणार नाही. म्हणून मनुष्याचं आत इति कर्तव्य आहे, संत संगती करण्याचा प्रयत्न करा, संत संगती करा, परमेश्वराचं भजन, माता पित्याची सेवा आणि मृत्यूचं स्मरण म्हणजे मृत्यूची आठवण. 4 गोष्टी आहेत. पहिलं आहे की जिने आम्हाला जग दाखवलं ती आमची आई. आई फार श्रेष्ठ सांगितलेली आहे. सुभाषितकारांनी गोड वर्णन केलंय. सुशील मुलगा जन्माला येतो आईचं पुण्य आहे.
सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. संस्कारी मुलगा जन्माला येतो मातेचं पुण्य, सुशील मुलगा जन्माला येतो आईचं पुण्य. भारतभूमीला परंपरा आदर्श म्हटलंय, माता म्हटलंय. पहा, भारतभूमीला माता म्हटलंय आणि या भूमीमध्ये अनेक शूर वीर महापुरुष घडले. एक आदर्श माता तर आहे म्हणून तर घडले. मी सांगून जाईल आपल्याला. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांसारखा साधू पुरुष लाभला. तुकाराम महाराजांसारखं साधू पुरुष आम्हाला लाभणं हे कनकाई मातेचं ऋण आहे आमच्यावरती. ते एक आदर्श माता घडले आणि म्हणून तुकोबाराण्यासारख्या महापुरुषाला जन्माला घालावं. एक माताच आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ एक आदर्श माताच ठरल्या की स्वराज्याची निर्मिती व्हावी, स्वराज्याची स्थापना व्हावी, स्वराज्यामध्ये अखंड आनंद नांदावा. याकरिता एक शूरवीराला जन्माला घालणारी एक आदर्श माता आहे. तिचे संस्कार आहे. या भारतभूमीमध्ये अशा किती माता घडल्या. सगळ्या विश्वाला आईसारखं प्रेम करणारी माऊली लाभली ते म्हणजे ज्ञानोबा आहे. अख्खं विश्व ज्यांना आई म्हणतं, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ती सगळ्या विश्वाला, सगळ्या विश्वाची ती आई आहे आणि सगळं विश्व ही जिचं लेकरं सांगितलेलं आहे. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. या आदर्श माऊलीला जन्माला घालणारी आदर्श माऊली रुक्मिणी माँसाहेब, ती एक आदर्श माता आहे. म्हणून मुलगा जर हिताच्या ठिकाणी जागा आहे, मुलगा सात्विक आहे, देवाला देखील त्याची आवड आहे की तयाचा हरिख वाटे देवा, तर तो मुलगा त्या मुलाला धन्यता न देता त्या सात्विक मुलाच्या माता पित्याला तुकाराम महाराजांनी धन्यता दिली. आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाची. हो, मुलगा जर सदाचाराने संस्काराने जीवन जगत असेल तर माता फार आदर्श आहे असं म्हणावं. कुटुंब जर फार संस्कारी असेल, आदर्श असेल तर माता पिता आदर्श आहे असं म्हणा. इथं कार्यकारण भाव सांगितलेला आहे. ज्या अर्थी मडकं घडवलेलं आहे त्या अर्थी मडक्याला बनवणारा कुंभार हा आहे. ज्या अर्थी घर संस्कारी आहे, मुलं आदर्श आहे, त्या अर्थी माता पिता आदर्श आहे, हे निश्चित आहे. म्हणून या जगामध्ये माणसाला चांगल्या विचारानं खूप मोठं होता येतं, चांगल्या विचारानं आदर्श जीवन घडवता येतं, चांगल्या विचारानं जीवनाचा शेवट गोड करता येतो, चांगल्या विचारानं आम्ही उत्तम अशी कीर्ती मागे ठेवू शकतो, चांगल्या विचारानं सगळं विश्व आनंदी करू शकतो. पहा, माणसाचे विचार जर सुंदर असेल त्याचं जीवनही तसं सुंदर बनतं. विचार सुंदर असावा. मी एक कथा सांगेल आपल्याला. स्वामी विवेकानंद अगदी लहान होते. ते अंगणामध्ये खेळत होते. वडिलांनी सहज प्रश्न विचारला, बाळा, मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? ते लहान होते. त्यांच्या शेजारी घोडे हाकणारे राहत होते. आजूबाजूला घोडे होते. लहान मुलाच्या परिसरामध्ये आसपास जे असतं ते मुलं स्वप्न रंगवतात. मोठं झाल्यावर काय व्हायचं? मुलगा म्हटला, बाबा घोडे हाकणारा. काही सांगितलं? घोडे हाकणार. पहा तुम्ही,
शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर असेल तर ते पोरग यात्रेत गेलं तरी ट्रॅक्टर घेऊन येतं. शेतकऱ्याच्या घरी गाई बैल असले तरी ते यात्रेतून तसंच खेळणी घेऊन येतात. स्वप्न ते रंगवतं. म्हणून हा म्हटलं घोडे हाकणार आहे. वडिलांना राग, धाड दिशी कानाखाली मारली. रडत 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 लहान मुलगा होता आईकडे गेले. लेकरू सगळं दुःख कोणाला सांगतं? आईलाच सांगतं. आईने विचारलं का रडतोय? बाबांनी मारलं. का मारलं? बाबांनी विचारलं मोठा झाल्यावर काय होणार? मग मी सांगितलं घोडे हाकणार आहे. आई हुशार होती. आईने सांगितलं घोडे हाकणारा व्हायचं. हो. मग सांगितलं घोडे हाकणारा व्हायचं ना. कोणासारखा हो म्हणे. घरामध्ये भिंतीवरती एक फोटो लावलेला होता भगवान कृष्णाचा आणि अर्जुनाचा. कौरव पांडवांच्या रणांगणावरती रणभूमीवरती युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्ध सुरू असताना अर्जुनाच्या रथाचा सारथी कृष्ण आहे. अर्जुनाच्या रथाच्या घोड्याचा बागडोर कृष्णाच्या हातात आहे. अर्जुन बसलाय, सारथ्य कृष्ण करतोय. घोडे हाकायचे ना याच्यासारखा हो म्हणे. असे संस्कार आई देते. म्हणून तर तीन सजावत देश को सती संत और शूर. संत आपली भूमी आदर्श करतात. शूर वीरांची भूमी आहे. शूर आपली भूमी सजवतात आणि सती अर्थात पतिव्रता आपली भूमी सजवते. मग ती मुलांना संस्कार देते, ती घरातल्या कुटुंबाला संस्कार देते, ती भारत भूमी संस्कारी बनवते. देश हा संस्काराने नटलेला आहे. आणि हिंदू धर्माची परंपरा ही आदर्श प्रिय आहे, उत्सव प्रिय आहे. प्रत्येक सण हा आनंदानं उत्साहानं साजरा केला. आज बैल पोळा हा भगवान महादेवाचा वाहन नंदिकेश्वर आणि तोच बैल प्रत्येक शेतकऱ्याचा पाठीराखा आहे, मित्र आहे असं म्हणा. त्या शेतकऱ्याला शेतामध्ये त्याची सगळी कामं कितीही थकला तरी करू लागतो. त्याचाही आज कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. म्हणून आज आपण त्याची पूजा करतो. शेतकऱ्याचा जवळचा तो मित्र आहे. त्याच्यासारखी मित्र मदत कुणी करत नाही. म्हणून ही हिंदू संस्कृती, हा हिंदू धर्म, ही भारताची परंपरा एक आदर्श आहे. आदर्श कशाने म्हणावं की या भारत भूमीमध्ये गंगासारखं पवित्र तीर्थ सांगितलेलं आहे. एका भक्तिगीतामध्ये देशभक्तीपर गीते देशामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है, जिस देश में गंगा बहती है. ज्या देशामध्ये गंगा मातेसारखं पवित्र तीर्थ आहे, ज्या देशामध्ये पंढरपूर सारखं क्षेत्र आहे, ज्या देशामध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये चंद्रभागेसारखा तीर्थ आहे, पांडुरंगासारखा देव आहे, तुकाराम महाराजांसारखे महापुरुष आहे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे साधू पुरुष आहे. आणि या भारत भूमीमध्ये अशा आदर्श महान पतिव्रता आहे की जिने तुकोबारायांना घडवलं, जिने ज्ञानोबारायांना घडवलं, जिने स्वामी विवेकानंदांना घडवलं, जिने छत्रपती शिवाजी महाराजांना शूर महापुरुषाला घडवलं. अशी आदर्श सती पतिव्रता या भारत भूमीमध्ये आहे. म्हणून भारत भूमी माता आदर्श माता आहे. आणि अशा आदर्श भूमीमध्ये आपण जन्माला आलो. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो. आम्ही भाग्यवान आहोत अशा शूरवीर महापुरुषाच्या, परमेश्वराच्या, संतांच्या, साधू पुरुषाच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. आपणही शूरवीरासारखा आदर्श विचाराने जगावं. आपणही संत महात्म्यांसारख्या आदर्श विचाराने जगावं. मी सांगून गेले, माणसाचे विचार आदर्श असेल तर ही भारत भूमी आदर्श घडायला वेळ लागणार नाही. म्हणून संतांचे विचार आहे. एक गोड विचार आहे माझ्याकडे, ऐका. श्रेष्ठपणा किती असावा, मनुष्य ज्ञानाने मोठा असावा, संपत्तीने जरी जो पैशाने मोठा असेल पण नम्रतेने मात्र तो लहान असावा, विचाराने श्रेष्ठ असावा. हे श्रेष्ठ विचार संत तुकोबारायांकडून आम्हाला प्राप्त झाले. हे श्रेष्ठ विचार ज्ञानेश्वर महाराजांकरवी आम्हाला मिळाले. ऐका, मी नेहमी सांगत असते,
शाळेचा पहिला दिवस भरला होता. शाळेचा पहिला दिवस भरला होता. सगळे विद्यार्थी वर्गात आले आणि 8 अंकांनी 7 अंकाच्या कानाखाली मारला. 8 आणि 7 मारला. पहिला दिवस होता, खेळण्यातच गेला, मारलं. 7 म्हटलं का बरं मारलं? 8 म्हटला मी मोठा आहे म्हणून मारलं. 8 काय म्हणाला? मी मोठा आहे म्हणून 7 मारलं. 7 म्हटला तू मोठा आहे माझ्यापेक्षा म्हणून मला मारलं, मी लहान आहे म्हणून? हो. हे ज्या वेळेला बाकीच्या वर्गाने ऐकलं, सगळ्या वर्गात मारामारी सुरू झाली. म्हणजे 8 आणि 7 मारलं, 9 आणि 8 मारलं, 7 आणि 6 मारलं, 6 आणि 5 मारलं, 5 आणि लगेच 4 मारलं, 4 आणि 3 मारलं. म्हणजे परंपरा सुरू झाली. 3 आणि 2, 2 आणि 1. तुम्ही मोठे आहात, मला का नाही मारलं? एकाने गोड उत्तर दिलं, आपल्यापेक्षा लहान्याला मारलं म्हणजे मोठेपणा सिद्ध होत नाही. मी मोठा आहे म्हणून आपल्यापेक्षा लहान्याला मारलं म्हणजे मोठेपणा जगात कधी सिद्ध होत नाही. आपल्यापेक्षा लहान्याला मोठं करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे जगात मोठेपणा सिद्ध होतो. लक्षात घ्या, विचार आपले श्रेष्ठ असावे. आपण मोठेपणा कशाला म्हणतो? वयाने मोठा असला नाही, विचाराने मोठा असला तर तो मोठा आहे. तुकाराम महाराजांनी सगळ्या जगाकरिता 5वा वेद गाथा दिला, तरी तुकाराम महाराजांची नम्रता, अंतकरणातला लहानपण किती मोठे पहा. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. माणूस हा विचाराने श्रेष्ठ असावा, अहंकार नको, त्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी नम्रता असावी. तुकाराम महाराजांसारखे महापुरुषाने वर्णन करावं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, ऐरान्य वहावा भार माथा. वेदाचं वर्णन करावं, जाणावं ज्ञान तुकाराम महाराजांसारख्या महापुरुषाने. आणि त्या तुकोबरायांची नम्रता किती श्रेष्ठ आहे. लहानपण देगा देवा, किती विचार सुंदर आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगून गेले, मनुष्य देह दुर्लभ आहे आणि संत संगती दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभ आहे पण तो मिळाला, आणि या दुर्लभ नरदेह मिळाल्यानंतर आता संतांचे विचार, संतांची संगती दुर्लभ आहे, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी कशा करिता आलो? संत सेवेकरिताच आलो. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवारी होते हेचे कारण. दुर्लभा भेटी तुम्हा पायी, झाले दर्शना. दुर्लभा भेटी तुम्हा पायी, झाले दर्शना. विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. तुकाराम महाराज, दुर्लभ भेटी तुम्हा. परमेश्वर कशाकरिता परमेश्वराने पाठवलं? तुका म्हणे मज धाडिले निरोपा. पण तुकोबराय म्हणतात, दुरून आलो मी गा, दुःख झाले दरुण. आलो याची कारण कशाकरिता? संत संगती, संत सेवा. तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे.
अगरवता करावे दास्य सकळ तद्विधीय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शनं ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत सेवा करा. संत विचाराने जीवन आदर्श घडतं. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या आदर्शाने चालले होते म्हणून आदर्श राजा आम्हाला लाभलाय. महापुरुषाच्या भूमीमध्ये महापुरुषाच्या विचाराने चालले म्हणून आदर्श राजा आम्हाला लाभला. माणसाचं जीवन आदर्श तेव्हाच बनेल जेव्हा तो संताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवील. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. पण मनुष्य जीवन हे आदर्श घडवण्याकडे नाही तर ते जीवन मायेत गुंतवण्याकडे त्याचं फार लक्ष आहे. जो संसार दुःखरूपच आहे, जो संसार वारंवार पदरात दुःखच टाकतो, त्या मोहात आपण अडकलोय. त्या मोहातून बाहेर निघायला आम्ही तयार नाही. तुम्ही पहा कसा अडकलाय मनुष्य. मदारी ज्या वेळेला माकड पकडायचं असतं, मदारीला माकड पकडायचं आहे, तो जंगलात जातो. असं एक मडकं घेऊन जातो. त्या मडक्यामध्ये हात सरळ जातो आणि पुन्हा सरळ बाहेर येतो. आणि तो मदारी काय करतो, त्या मडक्यामध्ये चणे म्हणजे फुटाणे भरून ठेवतो. खूप काही फुटाणे भरतो, अर्ध भरून ठेवतो. ते माकड येतं. त्या माकडाला फुटाणे फार आवडीचा विषय आहे, फार आवडीचा विषय. फुटाणे घेतल्याशिवाय माकड हलतच नाही तिथून. मदारी झाडावरती बसतो, दोरीला बांधून ठेवलेला असतात. ते माकड ते फुटाणे घेण्याकरिता हात आतमध्ये घालतो, मूठभर फुटाणे घेतो. हात जाताना सरळ जातो पण येताना मूठ बंद केलेले असते म्हणून हात बाहेर निघत नाही. फुटाणे सोडल्याशिवाय हात बाहेर निघणार नाही आणि फुटाणे सोडायला तो तयार नाही. फुटाणे सोडायला माकड तयार नाही. फुटाणे त्याच्या फार आवडीचा विषय. सोडावं तर मोह आवरत नाही, अन्न सोडावं तर मदारी पकडतो. मग पुढे काय विल्हेवाट लावतो, त्याच्या खेळाकरिता त्याचा वापर करतो. ते माकडाने जसा मडक्यात हात घातलाय, सरळ हात गेलाय, बाहेर काढायचा पण फुटाण्याची मूठ सोडल्याशिवाय निघणार नाही. मूठ बंद करून ठेवले, मोहात अडकलाय फुटाण्याच्या. तसं आपण या संसाराच्या मोहात अडकलोय, फुटाण्याच्या म्हणजे संसाराच्या. मूठ सोडायला तयार नाही, आपण अडकू नये. किती दिवस अडकणार आपण? अहो मृत्यू येईपर्यंत अडकलोय आपण, तरी संसार सुटत नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. किंवा तुकोबारांचा अभंग आहे,